आराध्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आत्ताच आपण एक अप्रतिम ओवी अनुभवली. या ओवी बद्दलचं विस्तृत विश्लेषण आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी भावार्थ ज्ञानेश्वरीच्या या विशेष सदरात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांचा शास्त्रीजींचं स्वागत करूया. रामकृष्ण हरी. ओम नमोजी आद्या. पुन्हा एकदा आज आपण ती प्रसन्न करणारी ओवी अनुभवली. आणि काल आपण याबद्दल बोललो होतो की जसं की ज्ञानेश्वरी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितली पण ती सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतली. तर लेखक आणि लेखनिक या बाबतीमध्ये जर म्हणायचं तर ते वेगळं का आहे? म्हणजे लिहवीचा वेगळा आहे आणि भारताची एक परंपरा आहे. कारण की महाभारत सुद्धा याच पद्धतीचं आहे. कारण की महर्षी व्यास हे सांगणारे होते आणि गणपती बाप्पा लेखक होते. अशी परंपरा पहिल्या. कारण की थोडंसं मला असं वाटतं की वैचारिक स्वातंत्र्य मिळतं आणि लेखक जर स्वतंत्र असलं तर आणखी वैचारिक स्वातंत्र्य मिळतं. तर सच्चिदानंद बाबा जे नेवाशाचे आज एक दुर्भाग्य आपल्याला सांगावंसं वाटतं. जिथं ज्ञानेश्वरी लिहिली तो नेवासा आणि जिथं ज्ञानोबांची भेट ब्रह्मवृंदाशी झाली तो रेडाघाट काही अंशात अस्तित्वात आहे. पण दोघंही जुनं पैठण आणि जुनं नेवासा आजही अस्तित्वात नाही. अरे बापरे. हा, दोन्ही उत्खननामध्ये काही गोष्टी सापडलेल्या आहेत. जसं आज नेवाशामध्ये जे ज्ञानोबाचं मंदिर आहे तिथं तो खांब आहे त्याला पैस खांब म्हणतात. बरोबर. तो नेवाशाच्या उत्खननामध्ये सापडलेला आहे. आणि त्या खांबावर लिहिलेलं आहे की त्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिलेली. ते जगातलं पहिलं मंदिर आहे की मंदिरात देवासाठी खांब असतात म्हणजे खांबासाठी मंदिर आहे. किती छान. हे पहिलं मंदिर आहे. आणि जुनं जे पैठण आहे ते पैठण गडप झालेलं आहे. त्याचं उत्खनन केलं तर अजूनही चांदीचे शिक्के वगैरे मिळतात. कोणी तसा प्रयत्न करू नये कारण की तो पुरातत्व विभागाच्या अंडर आलेला आहे. पुढचा भाग महत्वाचा आहे. माऊलीच्या मनात दोन भावना अगदी स्पष्ट होत्या. ज्ञानेश्वरीतून सांगतो मी तुम्हाला. आता हे सामान्य भाग आपण इथं आपण विश्रांती देऊ त्या भागाला. दोन भाग महत्वाचे आहेत. पहिला भाग असा आहे की प्रचंड प्रेम आपल्या गुरुवर ज्ञानोबांचं होतं. ज्ञानोबा नाथ नाही आहेत. नाथ परंपरेतले आहेत. त्यांचे गुरु नाथ आहेत म्हणून ते निवृत्ती नाथ आहेत. पण ज्ञानोबा नाथ नाही. ज्ञानोबा माऊली आहेत. म्हणजे नाथ पंथांचा अनुग्रह ज्ञानोबाला आलेला आहे. पण नाथ पंथांच्या काही मर्यादा आहेत. एक गुरु आणि एक शिष्य ही परंपरा आहे त्यांची नाथांची. जे काही परंपरेनं आलेलं ज्ञान आहे ते एकच शिष्य केला पाहिजे. निवृत्तीनाथांनी एक शिष्य केला म्हणजे योग्य अधिकारी. पण ज्याला आपण शिष्य केलाय त्यांनी ते ज्ञान गुरु आज्ञेशिवाय कुणाला सांगू नये. लोकात सांगू नये. प्रकाशित करू नये. याच्या पाठीमागं गुप्तता हेतू नाहीये. मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो कुठलाही मंत्र कुठलीही बीजाक्षर मंत्राची ही गुप्त ठेवण्यामागं हा हेतू नाही की ती गुप्त राहावी. अधिकारी योग्य असेल तरच ती द्यावी हा उदार हेतू आपल्या शास्त्रांचा आहे. चुकीच्या माणसाकडे जर ज्ञान आलं तर ती चुकीचं करतात. आज हे आपण अनुभवतोय. एखादा सिनेमा पाहून एखादी मालिका पाहून आजही चोरी होते मर्डर होते. त्याचा अर्थ असा आहे की ती चुकीच्या माणसाने ते ज्ञान ऐकलं. आणि ही गुप्तता भारतीय परंपरेत पहिल्यापासून आहे. योग्य अधिकाराला वाटा पण सामुदायिक करू नका. त्या ज्ञानाचा अपमान होतो. त्या मंत्राचा बीजाक्षराचा अपमान होतो. त्याचं पाप देणाऱ्याला लागतं. आणि मग ज्ञानोबांनी परवानगी मागितली की तुम्ही जे मला दिलेलं ज्ञान आहे नाथ परंपरेचं अनुभवाचं ते मला सामुदायिक करायचं. बरोबर. त्यावेळेस थोडेसे निवृत्तीनाथ महाराज रागवलेले होते. त्यांनी सांगितलं की आमच्या परंपरेमध्ये घडत नाही. माऊली म्हणले मी सांगितल्याशिवाय राहणार नाही. मग त्या काळात एक अशी प्रथा असायची की त्याला शाप दिला जायचा.
कुठल्या ना कुठल्या रूपानं. आपण संजीवनी विद्यामध्ये अनेक वेळा ऐकलेले, देत असताना घेत असताना. तसं त्यावेळेस एक रागावून सूक्ष्म शिक्षा की तुला जर सांगायचं असेल तर आमची काही हरकत नाही, पण तुला नाथ कोणी म्हणणार नाही. हो, म्हणजे म्हणून आपण ज्ञानेश्वर नाथ असं त्यांना कधी म्हणत नाही, ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतो. ज्ञाननाथ ज्ञानेश्वरनाथ म्हणत नाही. निवृत्तीनाथांचा आशीर्वाद आहे हा. तर त्यांनी म्हटलं की तुला नाथ म्हणणार नाही आम्ही, काय हरकत नाही, तुम्ही नाथ म्हणू नका, पण अनाथाचा नाथ होण्याची संधी मला मिळते. किती किती सुंदर. मग अनाथाची माऊली झाले आणि परंपरेचं अनुभवाचं ज्ञान ओम नमोजी पासून सुरुवात. तीच प्रसन्न करणारी ओम नमोजी आद्या ही ओवी आपण पुन्हा एकदा अनुभवली, पुन्हा एकदा ऐकली. आणि काय होतं ना की त्या ओवीमध्ये ना काहीतरी असा अंतस्पर्श असतो जो खूप काही देऊन जातो. तो अंतस्पर्श नेमका काय म्हणावा? सगळ्यालाच होतो असं नाहीये काही. ज्याला हृदय आहे, संवेदना आहेत, भाव आहेत, त्यालाच होतो. ज्ञानेश्वरी सुद्धा त्याच करतायत. आपण त्या विषयावर पुढे येणारच आहोत. ही ओवी ज्ञानोबांच्या आयुष्यातलं पहिलं काव्य, पहिली ओवी. आता विस्तार खूप होईल, आपल्याला भावार्थ पद्धतीने पाहायचंय. ओम नमो जी, इथं वाक्य पूर्ण झालेलं आहे. जी कुलीन स्त्री असते, शिष्य असतो, आज्ञाधारक नौकर असतो, मालकांनी बोलवल्यानंतर जी शब्दाचा वापर करतो. तर या ओळीमध्ये अगोदर श्रीगुरु आहेत आणि श्रीगुरूने दाखवलेलं जे व्यापक परब्रह्म आहे ते दुसऱ्या नंबरला आहे. म्हणून येणाऱ्या लोकांनी कधीही लक्षात ठेवावं, यातून धडा घ्यावा. प्रथम श्रीगुरु, नंतर देव. ही ज्ञानेश्वरीची पहिली ओवी आपल्याला शिकवते. जय जय सुसम वेद्या आत्मरूप दाखवणारा श्रीगुरु पहिला, आणि त्याला ओम नमो, जे समोर बसलेले गुरु त्याला नमस्कार करतात. ओंकार स्वरूप असणारे माझे श्रीगुरु. खूप रहस्य बरं बोलण्यामध्ये, ओंकाराचं नाही सांगत ते आपण गणपतीच्या रूपकामध्ये पाहणारच आहोत गणपतीच्या वेळेस. तर हा फार महत्व. ओंकार स्वरूप गुरु कसे आहेत, श्रीमंत आहेत का, विद्वान आहेत का, शास्त्र, हे नाही पाहत. माझे गुरु ब्रह्मस्वरूप आहे. म्हणून गुरुकडे पाहत असताना शिष्याचा प्रकार किती मोठा आहे, प्रवचनाला 4-5 लाख लोक येतात, हे नाही पाहिजे. तो मनुष्य नसला पाहिजे श्रीगुरु, तो देव असला पाहिजे. म्हणून ओंकार स्वरूपात्मक जे माझे श्रीगुरु आहेत त्यांना सावध करतात. जी ओम नमो, असा त्याचा अन्वय आहे. आपण येत्या काळामध्ये प्रत्येक ओवीचा अन्वय, त्यातली साहित्यिकता, त्यातली दार्शनिकता, त्यातलं तत्व, त्याचा ध्वनी, त्याचा भाव, हे सगळं आपण पाहणार आहोत. म्हणून महत्वाचा भाग हा आहे की जी महाराज गुरुदेव आपण ओंकार स्वरूपात्मक आहात, मी आपल्याला नमस्कार करतो. आणि त्यांनी दाखवलेला जो देव आहे त्याचं स्वरूप कसं आहे, स्वसंवेद्या, स्वतःला जाणणारा, व्यापक असणारा आणि वेद प्रतिपाद्य असणारा. ही संस्कृती आता बऱ्याच लोकांना आवडत नाही. आपण थोडासा मोठा विषय आहे. उद्या जर आपण याच्याकडे पाहिलं तर मला असं वाटतं की आणखीन चांगलं होईल. मला वाटतं की तुम्ही जे सांगितलेलं आहे ते वेद प्रतिपाद्यच का, हो, त्याचं स्वतंत्र विश्लेषण थोडस योग्य राहील संक्षिप्त शब्दामध्ये. उद्या आपण याबद्दल अधिक जाणून घेऊया. आणि ओम नमो जे आद्या या ओवीचा पुन्हा एकदा आत्मस्पर्श अनुभवूया.